महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2023 मध्ये घेतलेल्या PSI परीक्षेत राज्यात मुलींमध्ये अश्विनी बाबूराव केदारी प्रथम आली होती। पुढे जाऊन तिला जिल्हाधिकारी व्हायचं होतं, यासाठी तिची धडपड सुरूच होती। परंतु नियतीच्या मनात वेगळंच होतं आणि एका अपघातात सारं काही संपलं। अश्विनी केदारी ही मूळची खेड तालुक्यातल्या पाळू गावची। एका सामान्य शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला होता। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर PSI पदाला गवसणी घातली होती। पण एका अपघातानंतर तिच्या अकाली निधनानं कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। अश्विनी केदारी 28 ऑगस्टला पहाटे अभ्यासासाठी उठल्या होत्या। त्यावेळी त्यांनी अंघोळीला पाणी तापत ठेवलं। दरम्यान पाणी तापल्याचं बघायला गेल्या असताना बाथरूममध्ये त्यांना हीटरचा धक्का बसला। यावेळी उकळलेलं पाणी अंगावर सांडल्यानं त्या 80% भाजल्या। अश्विनी यांना तातडीनं पिंपरी चिंचवड इथल्या DY पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। रुग्णालयात 8 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपचारासाठीचा खर्चही जास्त होता। यासाठी खेड तालुक्यातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलं। अनेकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला, पण अश्विनीची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली। अश्विनीच्या अचानक जाण्यानं तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तिचा मित्रपरिवार, सहकारी, खेड तालुक्यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आता हळहळ व्यक्त केली जाते।